अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलला शुभेच्छा देते 25 वर्ष कंप्लीट केल्याबद्दल आणि तेही सक्सेसफुली। आता माझ्या नजरेतून जर अंबाजोगाई दर्शन चॅनलविषयी जर सांगायचं म्हटलं तर असे खूप काही अनुभव आहेत की अगदी दिवस पुरणार नाही सांगण्यासाठी। पण सर्वप्रथम मी खरंच म्हणजे ह्या व्यक्तीचं कौतुक करते सतीशजी मोरेंचं, की त्या काळी असं काही नव्हतं की आम्ही न्यूज देत होतो किंवा न्यूज असायचं त्यावेळेस मी निवेदिका होते आणि त्यावेळेस मोरेजींची धडपड असायची। आम्ही न्यूज सगळ्या कलेक्ट करणं आणि त्यामध्ये असं असायचं की स्कोरल नसायचं आणि त्याच्यामध्ये कुणीतरी समोर एक असं पेपर घेऊन न्यूज लिहिलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये तेवढ्या फास्ट आम्ही ते न्यूज लोकांपर्यंत कशा पोहोचतील ही आमची धडपड असायची। त्याच्यामध्ये मग असा एक कार्यक्रम जो सह्याद्री चॅनल आणि जे काही दूरदर्शन आहे त्याच्यावरती मग वेगवेगळे जे काही आपल्या आजूबाजूचे जे काही वेगवेगळे नैसर्गिक रम्य ठिकाणं आहेत त्याच्याविषयी माहितीचे कार्यक्रम असायचे। तसंच आम्ही पण सुरुवात केली। मग आम्ही पण सुरुवात केल्यानंतर सतीशजी मोरे आणि आम्ही गेलो नागनाथकडे तिथली माहिती देण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मातीमधले आपल्या जी काही संतांची भूमी आहे तर त्याची माहिती सर्वांना मिळावी म्हणून आम्ही हे सगळं एक नवीन कार्यक्रम ला सुरुवात करायची म्हणून आम्ही गेलेलो। तर मला चांगलं आठवतंय की आमची गाडी तिथं बंद पडलेली आणि लिटरली मी तो जो घाट आहे तो मी असा पायी चालत आले होते। म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की खूप काही आम्ही कष्टातून किंवा खूप काही आम्हाला चॅनल पुढे न्यायचं आहे, घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये खूप काही कष्ट करून किंवा खूप काही गोष्टी करून आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही ती न्यूज आमच्या त्या म्हणजे पब्लिकपर्यंत जनतेपर्यंत जी न्यूज पोहोचत होती त्याच्या मागची जी धडपड त्याच्या मागचं जे आम्हा लोकांचं जी त्रेधार तिरपीट उडायची ती फक्त आम्हाला माहिती आहे। आज मी 25वा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त मी हे सर्व तुमच्यासमोर मांडते, पण आजपासून मला अक्षरशः तुम्ही आज येऊन मला जे म्हणजे निमंत्रण दिले खरंच मी तुम्हा सर्वांची आभारी आहे की मला तुम्ही निमंत्रण दिलं आणि मला आठवणीत ठेवलं की मी तुमची निवेदिका होते म्हणून आणि मला आनंद आहे। पण आज मी म्हणजे जसं ज्यावेळेस मी निवेदिका होते अगदी मी त्या काळात गेल्यासारखं मला फील